हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. आजोबा नितेश बोलतोय. आज कशी काय आठवण झाली माझ्या म्हाताऱ्याची? आजोबा म्हणतात, चेकअप मी करून आलो मागच्या आठवड्यातच. आजोबा, त्यासाठी नाही आलो. फोन केला मी, जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. नितेश गंभीर आवाजात म्हणाला. अरे ये ना मग संध्याकाळी. अद्वैतही असेल. संध्याकाळी नाही, तो नसताना. मी दुपारी येतो. का रे, काय झालं? आजोबा, आल्यावर बोलू. काकूंनाही घरी थांबवायला सांगा. ठीक आहे. तेवढे बोलून नितेशने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नितेश आणि अथर्व अद्वैतकडे गेलेत. नीतू, ये रे. आणि अथर्व आहे सोबत. जय विरूची जोडी आज सोबत आलेली. या बसा. आजोबा दोघांनाही सोबत आलेलं पाहून म्हणाले. कसे आहात आजोबा तुम्ही? अथर्वने विचारलं, कारण नितेश आजोबांच्या तब्येतीची निमित्ताने त्यांच्या संपर्कात असायचा. पण अथर्व आज बरेच दिवसांनी आलेला, एकदम फिट अँड फाईन. तुझा हा डॉक्टर मित्र काळजी घेतो ना माझी. हंटर घेऊन मागे लागलेले असतात माझ्या. हा आणि अद्वैत डाएटसाठी आणि एक्झरसाईजसाठीही. आजोबा म्हणाले. काहीही काय आजोबा? नितेश, अरे गमतीने म्हणालो मी. पण नाही हां, खूप काळजी घेतो हां, म्हणूनच असा व्यवस्थित आहे मी. आणि सॉरी कालसाठी. चिक्कूच्या वाढदिवसाला यायला नाही जमलं मला. अरे आश्रमाचा वर्धापन दिन होता. तिथल्या लोकांनी आग्रह केला, मग तिथेही जाणं आवश्यकच होतं. सॉरी काय त्यात आजोबा, ते काम जास्त महत्त्वाचं होतं. निशाम आठवण काढत होती तुमची. म्हणजेच नितेश, तिला पण घेऊन ये रे एकदा. आजोबा, हो नक्की आणेल. नितेश, आणि तुम्ही काय म्हणत आहात अथर्व देसाई साहेब? आजोबा अथर्वकडे पाहून म्हणाले. तर देसाई साहेब वगैरे काय आजोबा? अथर्व म्हणतो. अथर्व जरा लाजूनच म्हणाला. अरे बाबा, कंपनीचा प्रेसिडेंट झालास तू आता. साहेब नको म्हणायला. प्रेसिडेंट हो किंवा मालक, तुमच्यासाठी तरी साहेब नक्कीच होणार नाही मी, तो आजोबांना म्हणाला. तेवढ्यात साधना तिथे आल्यात. तर आता अरे वा, आज दोघेही इकडे, पण तुमचा मित्र नाही आहे घरी. आता त्या दोघांना बोलत असतात. त्या अथर्व आणि नितेशला म्हणाल्या. साधना म्हणूनच आले ते. बस जरा इथे, आजोबा म्हणतात. बोलायचं आहे त्यांना आपल्याशी. आजोबांनी साधनाला सांगितलं. का रे, काय झालंय का? अद्वैत, तो ठीक आहे ना? त्याने परत प्यायला तर सुरुवात नाही केली ना? त्याने वचन दिलेलं आहे अप्पांना? साधनाने काळजीने विचारलं. त्याचनंतर नाही काकू, अजिबात नाही. आजोबांना दिलेले वचन तो कधीच मोडणार नाही. नितेश साधनाची काळजी समजून म्हणाला. मग काय झालंय? काकू, आजोबा, ती मिताली. नितेश, तिचं नाव ऐकताच साधना आणि अप्पा दोघंही शांत झाले. नितेशने पुढे सांगायला सुरुवात केली. ती परत आली आहे. परत आली आहे? कशाला? एकदा द्यायचा तेवढा त्रास देऊन मन नाही भरलं का तिचं? अद्वैतला माहिती आहे. साधनाने विचारलं. आपल्या मुलाने अंधाऱ्या खोलीत तिच्या आठवणीत कुढत काढलेल्या रात्री त्या विसरल्या नव्हत्या. हो, त्याला माहीत आहे. इनफॅक्ट माधव काकांनी जो नवा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तो तिच्या नवऱ्याच्या कंपनीसोबतच आहे, नितेशने सांगितलं. ते ऐकून साधना आणखीनच हवालदिल झाल्यात. तर आता इथे ही पोरगी काही पाठ सोडायची नाही माझ्या पोराची, साधना म्हणतात. आत्ता कुठे सावरायला लागलेला तो. आता आपल्या नवऱ्यासोबत मिळून माझ्या मुलाच्या आयुष्याचा खेळखंडोपा करायला आलेली आहे की काय? इतक्या वर्षांपासून मितालीविषयी मनात असलेला राग आज तिचा उल्लेख होताच त्यांच्या तोंडून बाहेर पडत होता. साधना, शांत हो जरा, अप्पा म्हणाले. नितेश, मला नीट सांग. आजोबा, अद्वैतला माहीत नव्हतं हे सगळं. आधीच फायनल झालं होतं. माधव काकांनी त्याला सगळं झाल्यावर सांगितलं. त्यांनाही कल्पना नसेलच म्हणा.
स्वतःच्या पर्सनल गोष्टींमुळे कंपनीचं नुकसान नाही होऊ द्यायचं होतं त्याला, म्हणून मग त्याने काहीच अडकाठी आणली नाही. नितेश, पण हे सगळं तुला कधी आणि कसं कळालं? तो त्या कंपनीचा मालक तिचा नवराच आहे हे कशावरून? मुळात तिने लग्न केलं हे कसं समजलं तुला? अप्पाने विचारलं. तर मग नितेशने त्यांना थोडक्यात सगळं काही सांगितलं. तर आता सगळेच भिन्न विचारात होते आणि काल तरी तिच्या मुलीलाही पाहिलं याने. अथर्व, बोल बोल ना आता. नितेश अथर्वकडे पाहून म्हणाला. हो, म्हणजे त्या दिवशी मी आणि अद्वैत मॉलमध्ये गेलो होतो. तिथे पाहिलं तिला आणि तिच्या मुलीला. ती छोटी मुलगी तिला मम्मा मम्मा म्हणत होती, अथर्वने सांगितलं. अरे देवा, म्हणूनच त्या दिवशी कदाचित दारूची बाटली. साधना बोलता बोलता थांबल्या. साधना, वाक्य पूर्ण कर. आप्पा म्हणाले. आप्पा, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी नाही सांगितलं, पण त्या दिवशी त्याच्या रूममध्ये रिकामी दारूची बॉटल पाहिली मी. त्याखाली मान घालून म्हणाल्या, आपला अद्वैत ज्या मुलीच्या नावाची माळ जपतोय ती खूप समोर निघून गेलेली आहे आयुष्यात. हा उगाचच कुठल्या तरी खोट्या आशेवर होता आजपर्यंत. नितेश म्हणाला. फक्त अद्वैतच नाही तर अप्पांनाही हेच वाटत होतं की नक्कीच काहीतरी गैरसमज असेल. ते मितालीला भेटलेले आणि माणूस ओळखायला कधीही न चूक करणाऱ्यातले होते ते. पण नेमकं हे सगळे गैरसमज त्या दोघांमध्ये झाले त्यावेळी आप्पा तिथे नव्हते. ते त्यांच्या पुतण्याकडे अमेरिकेला गेले होते. ते अद्वैतच्या खऱ्याखुऱ्या प्रेमाचे पहिले साक्षीदार होते आणि त्यावेळी ते सगळे ऐकून त्यांनाही धक्काच बसला होता. पण त्यावेळची परिस्थिती अशी होती की मितालीचा दगाच तेवढा डोळ्यासमोर दिसत होता. आजोबा, काकू, आपण अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. आणखी किती दिवस वाट पाहणार आहे तो, आणि कशासाठी? नितेश, खरं बोलतोय तू नितेश? ती गेली आपल्या वाटेने. आणि नितेश, थँक्यू बेटा. तुझ्या आणि अथर्वसारखे मित्र आहेत अद्वैतकडे. नशीब लागतं त्याला. बसा तुम्ही, मी काहीतरी खायला आणते. त्या दोघांकडे पाहून म्हणाल्या आणि आत गेल्या. अद्वैत बाप्पांना कुठलीही जबरदस्ती करायची नव्हती, पण त्यांचं असं एकाकी राहणं त्रास द्यायचं त्यांना. त्याने आयुष्यात समोर जावं आपल्या जोडीदारासोबत, ही त्यांचीही इच्छा होती आज. आणि नितेशच्या बोलण्यावरून मागचं सगळं संपल्यातच जमा झालं होतं. त्याने एक नवीन सुरुवात करावी यासाठी तरी अद्वैतला नक्कीच सांगणार होते. आप्पा, आपल्याला आणखी काही प्लॅन करावा लागेल, ज्याने केतकी आणि अद्वैत आणखी एकमेकांच्या जवळ येऊ शकतील. नितेश म्हणाला. अरे मग थांबला का आहेस? एखादा छानसा प्लॅन काढ आणि सुपीक डोक्यातून. आप्पा म्हणाले. मी तर एक प्लॅन तयार करून पण ठेवलेला आहे. त्यांनी त्याचा प्लॅन आप्पांना आणि अथर्वला सांगितला. छान आहे, उत्तम. मी आहे तुमच्यासोबत, आजोबा म्हणाले. जरा वेळ थांबून नितेश आणि अथर्व निघून गेलेत. तू एवढा शांत का होतास? आपलं ठरलं होतं ना की दोघांनीही मिळून बोलायचं ते? की अजूनही विश्वास आहे तुझ्या त्या नोट्सवाल्या मैत्रिणीवर? बाहेर निघाल्यावर नितेश जरा चिडूनच अथर्वला म्हणाला. तसं नाही रे, पण तुझं ते पण गेलं उडत. नितेश, तुला असं नाही वाटत का? हे सगळं सांगितलं आणि ऐकवितलं आहे त्यावेळी सुद्धा कुणावर विश्वास ठेवून आपण कुठल्या तरी तिसऱ्या माणसावर अथर्व अजूनही त्याच्या मनातलं बोलून दाखवायचा प्रयत्न करत होता. म्हणजे तुला अजूनही असं वाटतं आहे की जे चित्र समोर उभा आहे त्याबद्दल काय बोलशील तू? काय एक्सप्लेनेशन आहे तुझ्याकडे तिच्या वतीने? त्यावर मात्र अथर्व शांत झाला. ती दोघं निघून गेल्यावर अप्पा विचार करत होते. साधनाच्या समाधानासाठी आणि खरंच जे योग्य होतं
त्याप्रमाणे त्यांनी केतकी आणि अद्वैतला एकत्र आणण्याची सहमती तर दर्शवलेली. पण ते अद्वैतला व्यवस्थित ओळखत होते. मितालीशिवाय आणखी कोणाचा विचार करणं अशक्य कोटीतलं काम होतं त्याच्यासाठी. पण त्याचं आयुष्य असं पणाला लागलेलंही नव्हतं पाहू शकत. त्यामुळे त्याच्याशी बोलून त्याला समजावून सांगून त्याचं मन वळवायचं त्याने ठरवलं. 2 दिवसानंतर अथर्व बेंगलोरवरून घरी आला. मिताली, काही प्रॉब्लेम आहे का? फोनवरही नीट बोलली नाहीस तू. तर सुधा मावशीने सांगितलं की तू जेवतही नाही 2 दिवस नीट. काही घडलंय का? त्याने आल्या आल्या मितालीला विचारलं. नाही, कुठे काय, सगळं व्यवस्थित आहे. मिताली बळच हसून म्हणाली. नक्की ना? तू काही लपवत तर नाही ना माझ्यापासून? नाही, खरंच नाही. बरं मला सांगा, शिवानी कशी आहे? तिने विषय बदलायला म्हटलं. बरी आहे. तुझी आठवण काढत होती. मलाही खूप आठवण येते तिची. इकडे आल्यावर एकदाही भेट झाली नाही तिच्याशी. मिताली जरा उदास होत म्हणाली. देवानं ऐकलं तुझं, तो म्हणाला. म्हणजे? ती येणार आहे इकडे मुंबईला पुढच्या आठवड्यात. खरंच? मितालीला ऐकून आनंद झाला. हो. काही काम आहे का इकडं? कामानं आली तरीही ठेवून घेणार तिला आठवडाभर. हवं तर ऑफिशियली सुट्टीचा अर्ज द्यायला लावते तुमच्याकडे. ती अन्वयला हसून म्हणाली. आणि मी नाही मंजूर केला तर? तुमची केस अनिका मॅडमच्या कोर्टात जाणार. नको नको, शिवानीची सुट्टी मंजूर केली नाही म्हणून मॅडम महिनाभर अबोला ठेवण्याची शिक्षा देतील मला. नको, त्यापेक्षा मी आत्ता सुट्टी मंजूर करतो. तो हसतच म्हणाला. मिताली, ते डॉक्युमेंट सबमिट केलेस का गं तू? अन्वय म्हणतो. हो केलेत ना. मिताली, तू वाचले होतेस ना? अन्वय म्हणतो. हो. मिताली म्हणते. गुड. मी उद्या ऑफिसला जाऊन एक्झिक्युटेड डॉक्युमेंट्स एकदा बघून घेतो. मग श्री गणेशा करता येईल आपल्याला. अन्वय, या प्रोजेक्टचं देसाईकडून कोण बघणार आहे? म्हणजे मिस्टर माधव की अद्वैत? मितालीने जरा अडखळतच विचारलं. पूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी तुझ्यावर आणि अद्वैतवरच असणार. मिस्टर माधव फक्त नावालाच आहेत आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांची टीम खूप चांगला रिझल्ट आणेल, तो म्हणाला. आमची टीम? मनातच म्हणत ती स्वतःच्या नशिबावर हसली. दुसऱ्या दिवशी अथर्व ऑफिसला आला. त्याने डॉक्युमेंट्स चेक करायला घेतले तर त्यावरची नावं पाहून तो थक्क झाला. मिताली, अन्वय, प्रधान. आणि मितालीने सहीसुद्धा केली. मिताली, आती ये. त्याने तिला फोन करून सांगितलं. ती आत आली. हे नीट चेक केलं होतंस ना तू? हो. का? काय झालं? मग हे? समोरचं नाव पाहून ती पण थक्क झाली. सॉरी, कदाचित मिस झालं माझ्याकडून. त्यावेळी कावेरीचा फोन आला. तिच्याशी बोलण्यात माझं नावाकडे लक्ष गेलं नाही. काही हरकत नाही, मी सेट रिवाईज करून मागवतो. हा, या सगळ्या अमेंडमेंटमध्ये वेळ जाईल. हो. म्हणून तिथून बाहेर पडणार तोच थांबली आणि मागे वळून त्याला म्हणाली. सगळे चेंजेस करायला बराच वेळ जाईल ना? हे तर वेळ जाईल आणि प्रोजेक्ट जरा डिले पण होईल त्यामुळे. अन्वय, या नावाच्या गोंधळामुळे काही टेक्निकल प्रॉब्लेम तसा नाही, पण आत्ताच रिवाईज करून घेतलेलं बरं असेल, अन्वय म्हणतो. अमेंडमेंटचे क्लाउजेस आहेत त्यामुळे त्यानुसार मी नाव चेंज करण्यासाठी प्रोसेस सुरू करते. पण हे डॉक्युमेंट्स नका थांबू तुम्ही. उगाचच तेवढ्यासाठी प्रोजेक्ट डिले नको व्हायला. तिला हे सगळं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर संपवायचं होतं. बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं ऐक ना, उद्या आपल्याला देसाईच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. प्रोजेक्टची आउटलाईन तयार आहे, तीच एकदा डोळ्याखालून घालायची आहे. तिथे जाऊन? मितालीने विचारलं. त्याचं बोलून झाल्यावर तिने मान डोलवली
आणि केबिनच्या बाहेर पडली. मिताली परत एकदा कसा सामना करेल अद्वैतचा, त्याच्या वडिलांची ही भेट कशी असेल. नितेशसोबत बोलणं झाल्यावर आपण जरा विचार करत होते. त्यांनी माधवला सांगून ऑफिशियली केतकीला प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतलं. आप्पा स्वतः पुढाकार घेत आहेत म्हटल्यावर माधवही खुश होता. माधव, मी केतकी आणि अद्वैत दोघांच्याही नात्याबद्दल सिरियसली विचार करतो आहे, पण तू कुठलाही आतताईपणा करू नको. सगळं जरा संयमाने होऊ देत. उगाचच जबरदस्ती गाठ बांधण्याच्या नादात सगळंच विस्कटायला नको, ते माधवला म्हणाले. आप्पा, तुम्ही विचार केला हे खूप चांगलं आहे. किती दिवस तो त्या भिकारड्या मुलीसाठी रडत बसणार आहे. केतकी सर्वतोपरी उत्तम आहे आणि सुटेबल आहे त्याच्यासाठी. आपल्या स्टेटसची आहे. माधव, इथेच चुकतो तू. दरवेळी अनुरूपता ही फक्त पैशांनी नसायला हवी. माणसाची मनही जुळली पाहिजेत. म्हणून म्हणतो, यावेळी घाई नको, जरा दमानं घे. अद्वैतला विचारायची तसदी त्यांनी घेतली नाही. त्याला सरळ सरळ सांगून मोकळे झालेत. त्यानेही काही आडेवेडे घेतले नाहीत. त्याच्या वडिलांचा यामागचा हेतू त्याला चांगलाच माहीत होता आणि विरोध करून उपयोगही नव्हता. पण यावेळी आजोबांनी एवढा सपोर्ट करणं हे मात्र त्याच्यासाठी नवीन होतं. आज अनिकाचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं. त्यानंतर दुपारी देसाईंच्या ऑफिसला जायचं होतं. त्यासाठी सकाळपासूनच ती स्वतःच्या मनाची तयारी करत होती. एकदा कावेरीशी बोलून घेतलं तिने. कावेरीने तिला धीर दिला आणि तसंही कमजोर पडून चालणार नव्हतं. कधी काळी तिच्यावर चिखलफेक करणाऱ्या सगळ्यांचा तिला आज सामना करायचा होता. अनिका, जरा थांब ना, एवढी ही क्लिप लावू दे केसांना, मग झालं. मिताली अनिकाला तयार करत होती. मला कंटाळा आलेला आहे. कधीचं रेडी करत आहेस तू? मग तू छान नको का दिसायला? झाली का माझी प्रिन्सेस तयार? अन्वयने आत येत विचारलं. अन्वय, मी कशी दिसत आहे? अनिकाने तो घेरदार फ्रॉक फिरवत विचारला. खूप छान. या परी ड्रेसमध्ये तर खरोखरची परी दिसते तू. निघायचं का आता? हो. अन्वयने तिला कडेवर घेतलं. मिताली, तू सगळे पेपर घेतलेस ना? तिथूनच आपण देसाईंकडे जाऊयात. हो. तिने एकदा स्वतःला आरशात पाहिलं. आज तिने लिंबू कलरची चिकन वर्क असलेली कॉटन साडी नेसलेली. केसांची वेणी, डोळ्यावर चष्मा, कपाळावर लहानशी टिकली आणि अगदी माफक मेकअप. अगदी साधी, सिंपल पण ग्रेसफुल वाटत होती ती. तिघेही अनिकाच्या शाळेत आले. आज अन्वयही सोबत आला म्हणून अनिका अगदी खुश होती. तिला टीचर्सकडे सोडून तो ऑडियन्समध्ये जायला निघाला. तेव्हा तिने मागून आवाज दिला. अन्वय, तू तिथे बसून मला चेअर करशील ना? तर आता हो, म्हणजे काय करणारच, तो म्हणाला. तेवढ्या तिच्या क्लास टीचरने अन्वयला आवाज दिला. तर मिस्टर प्रधास, युअर डॉटर इज व्हेरी शार्प. यू आर अ लकी फादर. तिच्या ज्या काही टीचर आहेत त्या म्हणतात. थँक्यू. त्याने कौतुकाने आपल्या फ्रेंडसोबत उभ्या असलेल्या अनिकाकडे पाहिले आणि तो मितालीच्या बाजूला जाऊन बसला. ते तुझे डॅड आहेत का गं? अनिकाच्या मैत्रीने तिला विचारलं. नाही, तो तर अन्वय आहे, तिने निरागसपणे उत्तर दिलं. अगं, मग तोच तुझा डॅड आहे? हे बघ, इथे काय लिहिलं आहे तुझ्या ID कार्डवर? अनिका अन्वय प्रधान, म्हणजे तो तुझा डॅड आहे. अनिकाची मैत्रीण तिला म्हणाली. तिच्या बालमनाला काहीसं कळलं आणि काहीसं नाही. तिने फक्त गोंधळून मान डोलावली. अनिकाचा फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम छान पार पडला आणि तिला सेकंड प्राइज पण मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स माय प्रिन्सेस, तो तिला उचलून घेत म्हणाला. थँक्यू डॅड, ती म्हणाली. तसं अन्वय आणि मितालीने एकमेकांकडे पाहिलं.
तेही चमकून पाहिलं. मिताली अनिकाला काही बोलणार तेच अन्वयने डोळ्यांनीच तिला शांत राहा म्हणून आणि नंतर बोलू म्हणून सांगितलं. तेवढ्यात सुधा मावशी आल्यात. अनिका, तू सुधा आजीसोबत घरी जायचं आता, मला काम आहे, मिताली अनिकाला म्हणाली. ओके मम्मा, बाय अन्वय. अनिका सुधा आजीसोबत घरी गेली. आज अन्वयने गाडी स्वतः ड्राईव्ह करून आणलेली. मिताली त्याच्या शेजारीच बसली होती. तिला शांत पाहून त्याने विचारलं, कसला विचार करत आहे? सॉरी अनिका, मागशी तुम्हाला जे काही बोलली त्याचा. इट्स ओके मिताली, लहान आहे ती. नात्यांचा गुंता आपल्या मोठ्यांकडून जिथे सुटत नाही तर तिच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? मी बोलेल तिच्याशी, अन्वय तिला म्हणाला. त्यावर तिने फक्त मान डोलावली. शिवानी, खरंच नशिबान आहेस तू. अन्वयसारख्या व्यक्तीवर प्रेम केलंस, ती मनातच म्हणाली. दोघीही जरा वेळातच देसाईच्या ऑफिसला पोहोचले. याआधी 6 वर्षांपूर्वी ती तिथे आलेली. त्यावेळी अपमानित करून बाहेर काढले गेले तिला. घाणेरडे आरोप करून ते आठवून ऑफिसमध्ये पाय ठेवताना हृदय धडधडायला लागलं. पण तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही वर्षांत अद्वैतने ऑफिसचं बस्तान आणि पसारा बऱ्यापैकी वाढवला होता. ते ऑफिस बघून कळत होतं. त्या दोघांनाही तिथल्या रिसेप्शनिस्टने ग्रीट केलं. सर, मॅडम, तुम्ही या कॉन्फरन्समध्ये बसा. माधव सर येतीलच 5 मिनिटात. ही अपोलॉगियस फॉर डिले, रिसेप्शनवरची मुलगी अद्वीने म्हणाली. इट्स ओके. मिताली आणि अन्वय दोघेही त्या कॉन्फरन्सकडे जाणार तोच अन्वयचा फोन आला. महत्त्वाचा आहे, तू पुढे हो. मी आलोच, तो म्हणाला. तिची पावलं जड झाली. मागचं सगळं आठवायला लागलं तसं याच ऑफिसमधून जवळजवळ हकललं होतं तिला. आणि आज इथेच सन्मानाने बोलावलं गेलेले. वेळ कधी कशी फिरेल ते फक्त त्या वेळेलाच माहिती असतं. स्वतःला सावरत शांत करत ती आत जाऊन बसली. काचेच्या त्या कॉन्फरन्समधून बाहेरचं ऑफिस दिसत होतं. काही मिनिटातच माधव देसाई आलेत. मिताली पाठमोरी बसली होती, त्यामुळे तिचा चेहरा त्यांना दिसलाच नाही. सॉरी मिसेस प्रधान. मिस्टर प्रधान कुठे आहेत? मी जरा लेट झालो, ते आत येत म्हणाले. पण तिने मान वळवतच ते जागेवरच उभे राहिले. तू इथे? तर त्यांना अन्वयने बाहेरूनच फोनवर बोलत असताना हात दाखवला. तसे त्यांनी हसूनच हाताने त्याला ग्रीट करत ओके म्हटलं. अच्छा मिसेस प्रधान. अद्वैत नाही हाती लागला, पण आणखी कोणी भेटला तुला तर गुड. पण फायद्याचीच राहिली तू. चांगला पैसेवाला पटवला. माधव तिला पाहताच तिरस्काराने म्हणाले. त्याचनंतर त्यांचे ते शब्द जिव्हारी लागले तिच्या. त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद करावंसं वाटलं. डोळ्यातलं पाणी तिने तसंच डोळ्यात थांबवलं. त्यांचं तोंड बंद करणं ही आवश्यक होतंच. आणि ते नसतं केलं तर असलं बोलणं वारंवार ऐकावं लागलं असतं, जे तिला अजिबात नको होतं. तिला कावेरीचे शब्द आठवले. तुला कुणालाही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे, कारण त्यांची लायकीच नाही आहे ते समजून घेण्याची. तिला सगळं काही आठवतं. ती अगदी शांतपणे पण धारदार आवाजात त्यांना म्हणाली. मिस्टर देसाई, वी आर हिअर फॉर बिझनेस, सो लेट्स फोकस ऑन दॅट. मी कोण आहे, कुणासोबत आहे याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. त्यामुळे इथून पुढे कामाचं असेल तेवढंच बोला माझ्याशी. तर आता मितालीने बिनधास्त उत्तर दिलं. माधवसमोर आणखीन काही बोलणार तोच बाहेर फोनवर बोलत असलेला अन्वय दिसला.
तसे त्यांनी तोंडातले शब्द गिळले, कारण नाही म्हटलं तरी प्रधानांशी वैर घेणं त्यांना फायद्याचं नव्हतं. प्रधान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजसोबत नाव जोडल्या गेल्यानंतर त्यांच्या बिझनेसला आणखीनच झळाळी येणार होती. शिवाय आणखीन 3 प्रोजेक्टवर अनैध्य सोबत त्यांचं डिस्कशन सुरू होतं. बरं झालं हे तू स्वतःच म्हणाली. वी आर हिअर फॉर बिझनेस. त्यामुळे इथून पुढे माझ्या मुलाच्या वाटेला यायचा जराही प्रयत्न करू नकोस. खूप सुखी आहे तो त्याच्या आयुष्यात, बघतेस ना. तसं तिने बाहेर पाहिलं तर केतकी आणि अद्वैत बाहेर उभे होते आणि केतकीने त्याला हक केलेलं. तुझ्यापासून सुटका झाल्यापासून खूप सुखी आहे तो. लेट हिम लाईव्ह हिज लाईफ. त्याला त्याचं आयुष्य जगू दे, ते मितालीला म्हणाले. मला कुणाच्याही लाईफमध्ये लुडबुड करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आणि तेवढा वेळही नाही माझ्याकडे. तिने त्यांच्याच भाषेत त्याला उत्तर दिलं. तेवढ्यात अन्वयचाही फोन संपला. केतकी आणि अन्वय दोघंही सोबतच जात आले. अद्वैतला कुठले तरी डॉक्युमेंट साईन करायचे होते म्हणून तो पहिले त्याच्या केबिनमध्ये गेला. हे अन्वय, हाऊ आर यू? माधव त्याच्यासोबत हात मिळवत म्हणाले. तर आय एम फाईन. मीट मिताली. हा प्रोजेक्ट हिचं लीड करणार आहे प्रधानांकडून. अन्वय मितालीची ओळख करून देत म्हणाला. तसं माधव देसाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण सध्या ते काहीही बोलू शकत नव्हते. आणि ही केतकी, माय वुड बी डॉटर इन लॉ. ते केतकीची ओळख करून देत म्हणाले आणि नंतर त्यांनी मुद्दाम मितालीकडे पाहिलं, पण तिचा चेहरा निर्विकार होता. अंकल? केतकीने माधवकडे पाहिलेलं. हो बेटा, जे होणारच आहे ते लपवायचं कशाला? अद्वैतला या प्रोजेक्टमध्येही मदत करणार आहे, माधव म्हणाले. व्हेरी गुड. नाईस टू मीट यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स, अन्वय केतकीला म्हणाला. तर मितालीनेही तिला ग्रीट केलं. ती सगळ्या गोष्टींची तयारी करूनच आलेली. मनात युद्ध सुरू असलं तरी त्याचा लवलेशही तिने चेहऱ्यावर येऊ दिला नाही. तेवढ्यात अद्वैतही आत आला. सॉरी, थोडा उशीर झाला यायला मला, तो आत येत म्हणाला. इट्स ओके. अन्वयने आणि त्याने एकमेकांना ग्रीट केलं. अन्वयने अद्वैतची मितालीशी ओळख करून दिली. कधी काळी एकमेकांना तळागाळापर्यंत ओळखणारे ते आज किती अनोळखी झाले होते. स्पेशल थँक्यू तुला, अन्वय अद्वैतला म्हणाला. कशासाठी? अद्वैतने न समजून विचारलं. फॉर दॅट सॉफ्ट टॉय. अन्वय, इट वॉज माय प्लेजर. खूप गोड मुलगी आहे तुझी, अद्वैत म्हणतो. मिताली फक्त शांतपणे ऐकत होती. किती आणि काय काय समजलं जात होतं आणि बोललं जात होतं, पण तिने मात्र फक्त बघायची भूमिका घेतली. त्यावेळी अद्वैतने मितालीकडे पाहायचं कटाक्षाने टाळलं. मितालीला केतकी फक्त नावाने ओळखत होती, पण हीच ती मिताली आहे हे मात्र तिला माहीत नव्हतं. एक अन्वय आणि केतकी सोडले तर बाकी तिघांसाठीही तिथे बसताना भूतकाळचे पडसाद होते अवतीभोवती. अद्वैत अन्वयच्या आणि मितालीच्या मुलीला भेटला आहे वगैरे ऐकून माधव देसाईंनाही जरा धक्काच बसला. सगळी कोडं सुटण्याच्या थराला पोहोचलेली. त्यानंतर जरा कामाचं आणि बोलून प्रेझेंटेशनला सुरुवात झाली. देसाईंच्या टीमने दिलेले प्रेझेंटेशन संपल्यावर मितालीने काही टेक्निकल क्वेरीज केल्या आणि स्वतःकडून काही सजेशनही दिले. सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन केल्या. अन्वयला हे सगळं नवं होतं. एवढ्या वर्षात तिच्या हुशारीचा अनुभव त्याला बरेचदा आलेला. माधव मात्र अवाक होऊन ते सगळं बघत होते. त्यांच्या नजरेत तिचं टॅलेंट आश्चर्य दिसत होतं, पण तरीही ते सफाईने लपत होते. ते
अद्वैत त्याला कधी शंका नव्हतीच तिच्या कर्तृत्वावर, पण तरीही समजाचे ढग फार गहिरे होते. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.